हालेलुया, हालेलुया. येशूने तर सर्व दिलेले. पण आता महत्वाची गोष्ट प्रियांनो, जी प्रत्येक गोष्ट परमेश्वराने जी आपल्याला दिलेली आहे, हालेलुया, आणि ती आपल्या जीवनामध्ये प्रॅक्टिकली कशी येणार, कशी येणार आहे माहिती तुम्हाला. आज आपण या स्त्रीकडे बघूया. तिने काय गोष्टी, तिने काय केलं, तिच्या जीवनामध्ये जो आशीर्वाद, आरोग्य तिला मिळालं. हालेलुया. तुम्हाला आरोग्य पाहिजे का? तुम्हाला सैतानाच्या गुलामगिरीतून मुक्ती पाहिजे का? तुम्हाला जादू टोण्याच्या शक्तीतून मुक्त व्हायचे का? तुम्हाला कर्जातून मुक्त व्हायचे? प्रत्येक गोष्टीचं उत्तर या स्टोरीमध्ये. आमेन, हालेलुया. सर्वात पहिली गोष्ट या स्त्रीने काय केली? बायबल सांगतं, सर्व बोला, येशू विषयीच्या गोष्टी ऐकून ती त्या गर्दीत शिरली. आमेन, हालेलुया. तर सर्वात महत्वाची गोष्ट, जर तुम्हाला येशू पासून आरोग्य पाहिजे, येशू पासून आशीर्वाद पाहिजे, येशू पासून उन्नती पाहिजे, येशू पासून तुमच्या घरामध्ये शांती पाहिजे, हालेलुया, तर सर्वात पहिली गोष्ट प्रियांनो, तुम्हाला काय करावं लागेल? येशू विषयीच्या गोष्टी ऐकाव्या लागतील. देवाचं वचन तुम्हाला वाचावं लागेल. हालेलुया, हालेलुया. या स्त्रीने काय केलं प्रियांनो? ती येशू विषयीच्या गोष्टी ऐकायला लागली. ती देवाचं वचन, आता दुसऱ्या शब्दामध्ये मी तुम्हाला असं बोलल, हालेलुया, तुम्हाला आणि मला काय करायचंय? रोज वचन वाचायचं. हालेलुया. वचनाला सुट्टी नाही. 7 दिवस, हालेलुया, आठवड्यातील 7 दिवस, वर्षातील 365 दिवस रोज आपल्याला काय करायचंय? येशूचं वचन वाचायचंय, ऐकायचंय, मनन करायचंय. हालेलुया, हालेलुया. आता ज्या वेळेस या स्त्रीने येशूच्या गोष्टी ऐकल्या, त्याचा परिणाम काय झाला? आता आपण पाहिलं प्रियांनो, येशूने या स्त्रीला काय म्हटलं? मुली, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे. सर्व बोला, मुली, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे. कसं बरं केलं आहे? तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे. हालेलुया, हालेलुया. पण हा विश्वास कुठून आला? विश्वास कुठून आला? आता मी तुम्हाला सांगतो, आपल्या जीवनामध्ये जितका विश्वास आहे तितकं मोठं कार्य आपण पाहणार. आपला विश्वास जर छोटा आहे तर छोटे कार्य होणार. आपला विश्वास जर मोठा आहे तर मोठे कार्य होणार. हालेलुया. आपल्यामध्ये किती विश्वास आहे? हालेलुया. आणि हा जो विश्वास जो आपल्या अंतःकरणामध्ये आहे, हा कशावर अवलंबून आहे? हालेलुया. तुम्ही येशू विषयीच्या गोष्टी ऐकताय का? तुम्ही येशूचं वचन, तुम्ही देवाचं वचन ऐकताय का? आपण एक वचन वाचूया. जर आपण रोमकरास पत्र याचा 12 अध्याय, रोमकरास पत्र याचा 12 अध्याय आणि हे वचन, सॉरी 10 अध्याय, रोमकरास पत्र 10 अध्याय, आणि या वेळेस आपण 17 वचन सर्वजण बोलूया. सर्वजण माझ्या मागे बोला. याप्रमाणे विश्वास, पुन्हा एकदा बोला, विश्वास. काय? इथं बायबल सांगते याप्रमाणे विश्वास. पुन्हा एकदा बोला, याप्रमाणे विश्वास वार्तेने व वार्ता ख्रिस्ताच्या वचनाच्या द्वारे होते. हालेलुया, हालेलुया. आपण पाहतो विश्वासाने येशू काय बोलला? मुली, तुला आरोग्य मिळालं आहे. हालेलुया. पण हा विश्वास कुठून आला? तर बायबल सांगते विश्वास हा वार्तेने. वार्ता म्हणजे माहितीये काय? बातमी. वार्ता म्हणजे काय?
बातमी किंवा बोलणं, हालेलुया, तुम्ही कुणाचं बोलणं ऐकताय? हालेलुया, तुम्ही कुणाचं बोलणं ऐकताय? तुम्ही कोणती बातमी ऐकताय? हालेलुया. आता तुम्ही जी बातमी ऐकता ना, ती बातमी एक तर पहिली गोष्ट तुमच्या जीवनामध्ये विश्वास निर्माण करू शकते. जर तुम्ही चुकीची बातमी ऐकत आहात तर तुमच्या अंतःकरणामध्ये भीती निर्माण होऊ शकते. दोन पर्याय, तुम्ही कुणाचं ऐकताय? हालेलुया, तुम्ही कुणाचं ऐकताय? हालेलुया, आहे की नाही? अनेक लोक आहे ना, 4 लोक बसतात आणि जे गप्पा करायला लागतात, ह्याचं काढायचं त्याचं काढायचं, हा असाच आहे तो तसाच आहे आणि हा असाच आहे. ओके, नुसता एकमेकांविषयी काय करत राहायचं? दोष देत राहायची, एकमेकाची निंदा करत राहायची. तुम्हाला माहिती प्रियांनो, बायबल सांगतं धन्य तो पुरुष दुर्जनांच्या मसलतीने चालत नाही, पापीजनांच्या मार्गात पाऊल घालत नाही आणि धर्म निंदकांच्या बैठकीत बसत नाही. कोणत्या बैठकीमध्ये तुम्ही बसताय? तुम्ही ज्या 4 मित्र जमता, बैठक मध्ये काय बोलणं काय चालतंय? हालेलुया, ते बोलणं खूप डेंजर आहे. हालेलुया, जो धन्य पुरुष आहे, जो आशीर्वादित पुरुष आहे, असाच इकडे तिकडे बसत नाही कुणाबरोबर पण. आणि मी बघितले ते देवाचे अभिषिक्त दास, देवाचे जे अभिषेकाने, देवाच्या सामर्थ्याने भरलेले जे देवाचे लेकरं आहेत, कुणाबरोबर पण असेच बसत नाही. हालेलुया, कुणाबरोबर बसतात माहिती ते? हालेलुया, जिथे देवाचं वचन, देवाच्या वचनाविषयी वार्तालाप चालू आहे. हालेलुया, काहीतरी चांगलं बोलणं चालू आहे. हा असा आहे तो तसा आहे, तो तसा आहे हा असा आहे. याने काय होणार आहे माहितीये? तुमच्या जीवनामध्ये विश्वास तर येणार नाहीये, पण अविश्वास येणार. दुसरी गोष्ट इथं आपण पाहतो, विश्वास हा वार्तेने, वार्ता म्हणजे बातमी, वार्ता म्हणजे बोलणं. पण प्रियांनो, इथं बायबल सांगतं ज्या वेळेस वार्ता ख्रिस्ताच्या वचनाची असती, बोला, वार्ता किंवा बोलणं ख्रिस्ताच्या वचनाविषयी असतं. ज्यावेळेस बोलणं कशाविषयी? ख्रिस्ताच्या वचनाविषयी. बायबल सांगते त्यावेळेस काय होतं? त्या ख्रिस्ताच्या वचनाच्या द्वारे ज्यावेळेस आपण ते वचन ऐकतो, आपल्यामध्ये विश्वास येतो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. तर प्रियांनो, जर आपण असेच व्यर्थ बसायचं, ह्याची टावाळी कर, ह्याची टावाळी कर, ह्याची निंदा कर, ह्याची मस्करी कर, ह्याला काहीतरी बोल, त्याला काहीतरी बोल, 2 घंटे जातात, 4 घंटे जातात, 10 घंटे जातात, आणि आपण ह्याला खाली पाडते, त्याला खाली पाडते, हा असा आहे तो तसा आहे. देवाच्या वचनाविषयी काहीच विषय चालू नाहीये. फक्त कशाविषयी चालू आहे? जगाविषयी, गोष्टींविषयी. हा असा आहे तो तसा आहे. जर आपण अशा गोष्टी बोलत राहिलो, आपलं अंतःकरण, आपलं जीवन देवाच्या वचनाने कसं भरल? आपल्यामध्ये विश्वास कसा येईल? नाही येणार विश्वास. हालेलुया. आणि म्हणून ही खूप महत्वाची गोष्ट आहे प्रियांनो, तुम्ही कुणाबरोबर उठता आणि कुणाबरोबर बसता. कोण आहे तुमचे मित्र? देवाच्या वचनाने भरलेले, विश्वासणारे, चांगली विश्वासणारे, फक्त विश्वासणाऱ्यांबरोबर हा विश्वासणारे नाही, तर देवाच्या वचनाने भरलेत का? ज्यावेळेस ते बोलतात, देवाच्या वचनाविषयी बोलतात का? हालेलुया. काय बोलतात? कारण बोलणंच सर्वात मेन आहे. बोलण्यानेच हे सर्व जग निर्माण झालं. तुम्हाला माहिती आहे का हे विश्व कसं निर्माण झालं?
देव या जगामध्ये सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट आहे बोलणं. जनावर ओरडतात, बोलता नाही येत त्यांना, कुत्र्यांना, मांजरांना. हालेलुया. पण देवाने माणसाला बोलणार बनवले. आमेन. पण आता महत्वाची गोष्ट, तुम्ही ख्रिस्ताच्या वचनाची वार्ता ऐकत आहात का? या स्त्रीने बायबल इथं सांगते येशू विषयीच्या गोष्टी ऐकून ती त्या गर्दीत शिरली. आमेन. हालेलुया. सर्वात पहिली गोष्ट, चमत्कार कुणाच्या जीवनामध्ये घडणारे जे स्वतःला देवाच्या वचनाने भरतात. परमेश्वर कुणाच्या जीवनामध्ये कार्य करतो. हालेलुया. जे स्वतःला काय करतात? परमेश्वराच्या वचनाने भरत राहतात. हालेलुया. पण इतकंच नाही, ही स्त्री प्रियांनो फक्त तिने स्वतःला वचनाने भरलं नाही. बायबल सांगतं की ज्यावेळेस तिने येशू विषयीच्या गोष्टी ऐकल्या, बायबल सांगतं तिला ज्यावेळेस समजलं की इथं येशू आहे, ते येशूच्या जवळ जाण्यासाठी प्रयत्न करायला. आणि ही खूप डेंजरस गोष्ट होती, कारण या स्त्रीला काय होतं? रक्तस्रावाचा आजार. जुन्या करारामध्ये असं सांगितलं, जर कुणाला रक्तस्राव झालेला आहे तर तो व्यक्ती अशुद्ध आहे. आणि जर या स्त्रीला जर कुणालाही समजलं असतं या स्त्रीला रक्तस्राव झालेला आहे, त्या बाईला तिथंच उभं केलं असतं आणि त्या सर्व लोकांनी दगड घेऊन तिला मारायला सुरुवात केली असती. ती मरूपर्यंत त्यांनी दगड मारले असते. कारण जुन्या करारामध्ये असं सांगितलं की जो कोणी व्यक्ती रक्तस्रावाने त्याला होते त्याला वेगळं राहायचं, त्यांनी गर्दीमध्ये यायचं नाही. जर तो गर्दीमध्ये आला तर सर्व लोक काय होतील? अशुद्ध होतील. हालेलुया. आणि म्हणून काय आज्ञा होती? अशा स्त्रीला काय करा? दगड घ्या आणि तिला मारून टाका. हालेलुया. एक गोष्ट लक्षात ठेवा प्रियांनो, ही जी स्त्री, जीवनाचा आणि मरणाचा प्रश्न होता. जर कुणाला समजलं असतं हिला काय, हिला असा त्रास आहे, लगेच त्या लोकांनी तिला मारून टाकलं असतं. पण प्रियांनो, एक अद्भुत गोष्ट आपण पाहतो की ही स्त्री इतकंच नाही की प्रियांनो ती त्या उठली, तिच्या खाटेवर उठली आणि येशूच्या माग त्या गर्दीमध्ये, कधी कधी तुम्हाला माहितीये, हालेलुया, आपल्याला कष्ट घ्यावं लागतात येशूकडे येण्यासाठी. मला माहिती इथं मोठा नाला आहे. हालेलुया. तुम्हाला चालायला कष्ट झाले असतील आज. हालेलुया. पण प्रियांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, देव पाहते. हालेलुया. तुम्ही किती कष्ट घेते त्याच्यासाठी. आमेन. या स्त्रीने काय केलं? त्या गर्दीमध्ये कदाचित प्रियांनो ती येशूच्या जवळ जशी चालली असेल, लोकांनी तिच्या अंगावर पाय दिले असतील, ती बोलली आज काय पण हो, मी येशूकडे जाणार म्हणजे जाणार. हालेलुया. हालेलुया. तर खरोखर आज हे भाऊ गावावरून आले ना, जालन्यावरून आले. हालेलुया. तर खरोखर प्रियांनो, ज्या वेळेस आपण परमेश्वरासाठी आवेशाने त्याच्याजवळ येण्यासाठी आपण धाव घेतो, त्याच्याजवळ येतो, देव हे पाहतो. परमेश्वराला असे लोक आवडतात जे त्याचा झटून शोध करतात. आणि बायबल सांगतं, जे त्याचा झटून शोध करतात त्यांना तो प्रतिफळ देणार आहे परमेश्वर. आणि प्रियांनो, तुम्हाला माहितीये ना, इतकंच नाही, पण प्रियांनो याचा विश्वास, याचा जो संबंध आहे, तुम्ही किती आवेशाने परमेश्वराकडे येता, तुम्ही चर्च मध्ये येता, तुम्ही बायबल वाचता, तुम्ही प्रार्थना करता, तुम्ही किती झटून परमेश्वराचा शोध करत आहे, प्रियांनो तितकाच तुमचा विश्वास. हालेलुया. आपण वाचूया एक वचन ना, इब्री लोकास पत्र याचा 11 अध्याय. आणि प्रियांनो, यावेळेस आपण एक वचन वाचूया, 6 वचन. आणि विश्वासा वाचून त्याला संतोष होणे अशक्य आहे, कारण देवाजवळ जाणाऱ्याने असा विश्वास ठेवला पाहिजे की
तो आहे आणि त्याचा शोध झटून करणाऱ्यांना तो प्रतिफळ देणारा आहे. बायबल इथं सांगतं येशू ख्रिस्त या स्त्रीला बोलला, मुली तुझ्या विश्वासाने तुला बरं केलं. कशाने बरं केलं? विश्वासाने बरं केलं. आणि तिचा विश्वास येशूला कसा दिसला? कसा दिसला तिला? हालेलुया. प्रियांनो, ती स्त्री अशी नाही बोलली, जाऊ दे माझं शरीर खूप वीक झाले, डॉक्टरने रेस्ट करायला लावली. हालेलुया. जाऊ दे, घरात बसते मी, येशूला फोन करते. हालेलुया. असं नाही बोलली ती. हालेलुया. तिने काय केलं? इथं बायबल एक महत्वाचा सिद्धांत सांगते, कुणामध्ये विश्वास आहे. सर्वांमध्ये विश्वास नसतो. इथं बायबल सांगतं, कारण देवाजवळ जाणाऱ्याने असा विश्वास ठेवला पाहिजे की तो आहे आणि त्याचा शोध, जो बोला, त्याचा शोध झटून करणाऱ्यांना. पुन्हा एकदा बोला, त्याचा शोध झटून करणाऱ्यांना तो प्रतिफळ देणार आहे. कुणामध्ये विश्वास आहे? जे त्याचा शोध झटून करतात. हालेलुया. असं नाही प्रार्थना केली ते केली, आज केली, मग 2 दिवस सुट्टी, मग पुन्हा 1 दिवस प्रार्थना केली, 15 दिवस बंद, मग पुन्हा प्रार्थना बंद, मग पुन्हा 1 दिवस बायबल वाचलं, आठवडाभराचं झालं कोटा. आता डायरेक्ट 7 दिवसांनी वाचलं. हालेलुया. प्रियांनो, असा विश्वास कार्य नाही करणार. असा विश्वास तुम्हाला देवापासून प्रतिफळ, कारण इथं बायबल सांगतं, जे त्याचा शोध झटून करतात त्यांना तो प्रतिफळ देणारा आहे. ज्यावेळेस आपण त्याचा शोध झटून, ही स्त्री बायबल सांगते त्या गर्दीमध्ये शिरली, हे जाणून, समजून, उमजून, काय तर या लोकांना समजले मला मारतील, पण तिने ठरवलं नाही, मी येशूकडे जाणार म्हणजे जाणार. हालेलुया. आज काय पण होऊ दे, मला आज येशूच्या जवळ जायचंय म्हणजे जायचं. आमेन. ज्यावेळेस आपण झटून परमेश्वराचा शोध करतो. कसा शोध करतो? झटून. त्या परमेश्वरासाठी आपण भुकेले आणि ताणलेले होतो. हालेलुया. त्याच्या वचनासाठी आपण भुकेले ताणलेले होतो. आपण प्रार्थना, रोज प्रार्थना करतो. प्रार्थनेच्या द्वारे आपण काय करत आहे? आता ही स्त्री येशू जवळ येते. आपण प्रार्थना करतो त्यावेळेस काय होते? आपण येशू जवळ जाते. हालेलुया. हालेलुया. आहे की नाही? आणि मग म्हणून दुसरा पॉइंट खूप महत्वाचा. हालेलुया. आपल्या जीवनामध्ये जर अद्भुत कार्य जर आपल्याला पाहिजे, आपल्याला परमेश्वराचा शोध झटून करायचा. असं जीवावर आल्यासारखं झोपेत, देवा दिवसभर सांभाळलंस, आता मी झोपते, मला चांगली झोप लागली, तिथे देवदूत माझ्या भोवती, म्हणजे मी उठल आणि माझ्या मनाप्रमाणे जगेल. मी काय तुला जास्त वेळ देऊ शकत नाही, पण तू मला सर्व दे. हा 5 मिनिट द्यायला लोकांच्या जीवावर येतो. आता लोक मोबाईल घेऊन 4-4 घंटे पाहायला, त्यांना काय नाही वाटत. हालेलुया. हालेलुया. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा ना, तर जर आपल्याला आपल्या जीवनामध्ये अद्भुत कार्य बघायचंय तर बायबल सांगतं, जे त्याचा शोध झटून करतात, जे झटून करतात त्यांच्यामध्येच खरा विश्वास. जे त्याचा शोध झटून करत नाही, हालेलुया, ते फक्त एक नाटक करत. काय करत आहे? नाटक.
पण नाटकाने देवाला काय प्रसन्न नाही होणार. हालेलुया. नाटक करून आपण माणसाला फसवू शकतो, नाटक करून आपण देवाला फसवू शकत नाही. हालेलुया. है ना. तर दुसरा महत्वाचा पॉइंट, ही जी स्त्री हिने काय म्हटलं ना, आपण पाहतो तिने झटून परमेश्वराचा शोध केला. हालेलुया. तिचा जीव जाऊ शकत होता, पण ती बोलली नाही, मी येशूकडे जाणार म्हणजे जाणार. आमेन. तिसरा पॉइंट इथं बायबल सांगतं, सर्व बोला, ती म्हणत होती. पुन्हा एकदा बोला, ती म्हणत होती. काय करत होती ती? हालेलुया. आता हा पॉइंट खूप महत्वाचा आहे. बायबल सांगते ती म्हणत होती, केवळ याच्या वस्त्रांना शिवले तरी मी बरी होईल. काय? मी येशूच्या वस्त्राला शिवले तर काय होईल? मी बरी होईल. तिसरा सर्वात महत्वाचा पॉइंट, सर्वात पहिली गोष्ट, आता मी जसं तुम्हाला सांगितलं, येशू विषयी या स्त्रीने काय केलं? ऐकलं. इकडच्या तिकडच्या गप्पा सोडून टाका आणि येशू विषयीच्या वचन वाचायला लागा. महत्वाचा, आता मी तुम्हाला स्पेसिफिक सांगतो, तुम्हाला आरोग्य पाहिजे, मग बायबलमध्ये आरोग्याच्या गोष्टी लिहिलेल्या आहेत, आरोग्याविषयीचे वचन आहेत. हालेलुया. ते वाचायला सुरुवात करा. आमेन. आणि आज तुम्ही आरोग्याविषयीचे वचन वाचायला सुरुवात कराल, काय होईल? आरोग्याचा विश्वास तुमच्या जीवनामध्ये. कदाचित तुमच्या जीवनामध्ये आर्थिक समस्या आहेत, तुम्हाला कमी आहे, तुम्ही कर्जामध्ये आहात. मग बायबलमध्ये ते सर्व परमेश्वराने जे आपल्याला वचन दिलेले आहेत, कशाविषयी? आशीर्वादाविषयी, समृद्धीविषयी, बरकतीविषयी. मला असं वाटतं आपण चर्चमध्ये ते वाटले पण होते वचन. हालेलुया. हालेलुया. ते वचन वाचायला सुरुवात करा, बोलायला सुरुवात करा. हालेलुया. काय करा? रोज जी तुमची संकट आहे, जे तुमचा प्रॉब्लेम आहे, हालेलुया, त्याच्याविषयीचं वचन शोधा. प्रत्येक गोष्टीचा तोडगा आहे, प्रत्येक गोष्टीचा उपाय बायबलमध्ये. आमेन. ते शोधा, ते ऐका. हालेलुया. आहे की नाही? दुसरी गोष्ट, रोज परमेश्वराचा झटून शोध करा. तिसरी गोष्ट, इथं बायबल सांगते या स्त्रीने काय केलं? ती म्हणत होती. सो बोला, ती म्हणत होती. ती म्हणत होती. हालेलुया. तुम्हाला एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो प्रियांनो, जोपर्यंत तुम्ही तुमच्या मुखाने बोलणार नाही, तुमच्या जीवनामध्ये कार्य होणार. हालेलुया. तुम्ही काय बोलता ते ठरवणार आहे तुम्हाला काय भेटणार आहे. हालेलुया. येशू ख्रिस्त बोलला, तू जर या डोंगराला इथून उपटून समुद्रात टाकला जा असं म्हणशील, असं म्हणशील, आणि आपल्या अंतःकरणामध्ये संशय न धरता तू जे बोलत आहेस ते घडेलच असा आपल्या अंतःकरणामध्ये विश्वास ठेवशील, तर तुझ्या शब्दाप्रमाणे, सो बोला, तुझ्या शब्दाप्रमाणे, तुझ्या शब्दाप्रमाणे, पुन्हा बोला, तुझ्या शब्दाप्रमाणे तुला प्राप्त होईल. कशाप्रमाणे प्राप्त होईल? या बाईला कशाप्रमाणे प्राप्त झालं? तिच्या शब्दाप्रमाणे तिला प्राप्त झालं. ती म्हणत होती. ती काय करत होती? म्हणत होती. हालेलुया. काय? की मी याच्या वस्त्राला जरी शिवलं मला आरोग्य मिळेल. तुम्ही काय म्हणताय? हालेलुया. अनेक जण देवाचं वचन कबूल करण्याच्या ऐवजी, की देवाचं वचन सांगतो, येशू तुला बसलेल्या पटक्यांनी मला आरोग्य मिळालं, तू माझे सर्व विकार, माझे सर्व आजार वाहून नेलेस. अनेक जण डॉक्टरनी काय सांगितलंय ते बोलत राहतात. डॉक्टरनी रिपोर्ट दिलाय, हा आजार खूपच मोठा आहे, कोण जगू शकत नाही, हा आजार झाल्यावर 6 महिनेच राहिलेत. आणि मग अनेक जण काय करतात माहितीये का? हे जे अविश्वासाचे शब्द बोलत राहतात, आता माझं काही खरं नाही, आता मी मरणार आहे,
आता मी मरणार आहे, हा आजार काय ना. आणि मग तुम्हाला माहिती आहे असे शब्द बोलून परिणाम काय होतो माहिती आहे? परिणाम हा होतो त्या व्यक्तीमध्ये आपण पाहतो भीती निर्माण होती. काय निर्माण होती? भीती. विश्वास नाही निर्माण होत. काय निर्माण होती? भीती निर्माण होती. आणि भीतीच्या द्वारे शैतान कार्य करतो. तो बोला भीतीच्या द्वारे शैतान कार्य करतो आणि विश्वासाच्या द्वारे येशू कार्य करतो. हालेलुया. ते गोष्ट लक्षात ठेवा. जर आपल्या अंतःकरणामध्ये भीती आहे आणि ही भीती कुठून आली? बोला वाईट बातमीच्या द्वारे. जे लोक वाईट बातमी ऐकत राहतात, वाईट बातमी, डॉक्टरने सांगितलं कॅन्सर झाला, आता 1च महिना राहिला, आता काय खरं नाही, आता हा आजार बराच होणार नाही. मग अरे हा माझ्या शेजाऱ्याला पण तेच झालं होतं, लय हाल झाले बिचारे, काय खरं नाही, तुझं पण काय खरं नाही बाई. तुम्हाला माहितीये अनेक जण काय करतात माहितीये? असे अविश्वासाचे शब्द बोलत राहतात. काय खरं नाही माझा, काय करत नाही. आणि मी बघितलं लोक रडत राहतात, रडत राहतात, आहे की नाही? हताश आणि निराश राहतात. आता ऑफकोर्स ज्यावेळेस वाईट गोष्टी आपण मनामध्ये मी मरणार आहे, मी मरणार आहे, मी मरणार आहे, मी आजारी आहे, मी मरणार आहे, माझं काय खरं नाही. जे लोक अशा विचारांमध्ये आपले जीवन जगतात, तुम्हाला माहिती आहे काय होतं? त्यांच्या जीवनामध्ये भीती येते. त्यांच्या जीवनामध्ये काय येते? भीती येते. आणि ती भीती काय करते? भीतीच्या द्वारे शैतान येतो. भीतीच्या द्वारे कोण येतं? पण जे लोक देवाचं वचन कबूल करत राहतात, हालेलुया, भले डॉक्टरनी सांगितलंय हालेलुया, पण ते बोलतात ना माझा देव मला जीवन देणार, हालेलुया. कारण येशूनी माझं मरण, माझे आजार, माझे विकार क्रूस खांबावर वाहून नेलेले, हालेलुया. देवाचं सामर्थ्य माझ्या जीवनामध्ये कार्य करत, हालेलुया. ते वाईट गोष्टीने बोलत काय होणार आहे? हालेलुया. आता हे कर्ज आहे, जाऊ द्या, आता आपण आत्महत्या करून टाकू. मला दादा वाटतं आता हा व्यक्ती येते, मला त्रास देते, मला शिव्या देते, मला जगायचं नाही, आता मी मरणार. अनेक लोक प्रियांनो आपण पाहतो ना संकटामध्ये काय बोलतात, समस्येमध्ये काय बोलतात. हालेलुया. तुमच्या डोंगराविषयी, आता डोंगर म्हणजेच तुमच्या जीवनामधलं संकट, मग ते आजाराचं संकट असेल, आर्थिक संकट असेल, कोणतंही संकट असेल, पण त्या संकटामध्ये तुम्ही काय करता? ही स्त्री काय म्हणत होती? मी त्याच्या वस्त्रांना शिवले तरी मी बरी होईल. आमेन, हालेलुया. एक खूप महान साक्ष, एक देवाची सेविका होती प्रियांनो, हालेलुया. तिला लिव्हरचा कॅन्सर झाला होता. आणि लिव्हरचा जो कॅन्सर आहे तुम्हाला माहिती आहे का? त्याला आता त्या काळामध्ये उपायच नव्हता. ती 4थ्या स्टेजला होती. डॉक्टर बोलले की तुला लिव्हरचा कॅन्सर आहे आणि तू 4थ्या स्टेजमध्ये. कोणत्या स्टेजमध्ये? शेवटच्या स्टेजमध्ये. आम्ही काहीच करू शकत नाही तुला इथं हॉस्पिटलमध्ये, तू घरी जा. नाही, ते बोलले तुला राहायचं, तू राहू शकते इथं हॉस्पिटलमध्ये. पण तीच बोलली तुम्ही तर काय करू शकत नाही तसं पण, हालेलुया, तर मी इथं हॉस्पिटलमध्ये राहणार नाही. ती बहीण तिच्या घरी गेली, हालेलुया. पण ती स्त्री प्रियांनो, तिची बहीण देवाच्या वचनाने पूर्ण भरलेली होती. तिचे जे पती होते एक खूप मोठे देवाचे सेवक होते. ते दोघं घरी आले, गुडघ्यावर ते आले आणि गुडघ्यावर येऊन त्यांनी प्रार्थना केली. आजची ही तारीख आहे, ही तारीख आहे, आज आम्ही प्रार्थना करतोय आणि प्रभू तू म्हटलंस तुम्ही प्रार्थना करून जे काय मागाल ते तुम्हाला मिळालेच आहे, असा विश्वास धरा. तर आज या तारखेला आम्ही प्रार्थना केली आहे आणि आम्ही विश्वास ठेवतो की कॅन्सर मधून मला पूर्णपणे मुक्ती मिळाली.
मी आता निरोगी आहे. हालेलुया. ते लोक काय बोलायला लागले, देवाने आमच्या जीवनामध्ये कार्य केलं. पण डॉक्टरने तर आत्ताच सांगितलं 4थ्या स्टेजचा कॅन्सर आहे, 15 दिवसात तू जाणार आहे. पण ही बहीण, तुम्हाला माहिती आहे प्रियांनो, ही बहीण हे नव्हती बोलत की मी 15 दिवसामध्ये मरणार आहे, सर्वांना बोलवा, मला माझ्या नातवंडांना बघू द्या, मला हे करू द्या, हे की नाही, असं नाही बोलली ती. हालेलुया. ती बोलायला लागली, येशू तुला बसलेल्या माराने मला आरोग्य मिळाले. आणि खरोखर त्या बहिणीची साक्ष अद्भुत आहे. बायबल म्हणजे मी ऐकलं तर ती बहीण देवाच्या वचनाने इतकी ओतप्रोत भरून गेली होती. ती म्हणत होती, मी प्रत्येक श्वास घ्यायचे, त्या प्रत्येक श्वासाबरोबर बोलायचे, येशू तुम्हाला निरोगी केलंस, तुम्हाला आरोग्याने भरलंस. हालेलुया. माझे सर्व विकार, माझे सर्व आजार तू त्या पदस्तंभावर वाहून नेलेस. हालेलुया. तुम्हाला माहिती ती बहीण ना, डॉक्टरचा रिपोर्ट काय, डॉक्टरनी काय सांगितलं ते बोलणं, त्याच्याकडे लक्ष देणं तिने बंद केलं. आणि तिने देवाच्या वचनाकडे, देवाचा रिपोर्ट ती पाहत राहिली, देवाचं वचन ती पाहत राहिली. हालेलुया. देवाचं वचन ती बोलत राहिली. ही स्त्री पण काय करत होती, ती म्हणत होती. हालेलुया. हालेलुया. आणि बायबल सांगतं ती म्हणत होती. प्रियांनो, तुम्हाला माहिती आहे, ती म्हणत होती. ही बहीण सुद्धा जिला कॅन्सर झाला होता, ती देवाचं वचन म्हणत होती. हालेलुया. पण इतकंच नाही, ती म्हणत होती. आता ही स्त्री, हिने काय केलं, ती बोलत होती, मी केवळ याच्या वस्त्रांना शिवले तरी मी बरी. तिने कृती केली, वचनाप्रमाणे कृती केली. हालेलुया. आणि मी तुम्हाला सांगतो, 4था पॉइंट ना, पहिला पॉइंट आपण काय पाहिला, येशूचा वचन ऐका, येशूचं वचन ऐकत राहा. आमेन. दुसरं गोष्ट त्याचा झटून शोध करत राहा. तिसरी गोष्ट काय करा, देवाचं वचन बोलत राहा. हालेलुया. है ना, देवाचं वचन. आता सर्व बोला, विश्वासाने बोलत राहा. वचन फक्त एका पोपटासारखं बोलून फायदा नाही. तुम्हाला माहिती का, पोपट बोलतो त्याला काय समजत नाही. पण ज्यावेळेस आपण देवाचं वचन बोलतो, आपल्याला कसा बोलायचंय ते सर्वजण बोला, विश्वासाने. विश्वासाने. आता विश्वासाने वचन बोलायचं म्हणजे काय, ज्या वेळेस आपण ते वचन विश्वासाने बोलतो, आपण आपल्या अंतःकरणामध्ये भरोसा ठेवतो, मी जे बोलत आहे ते झालं. बोला, मी जे बोलत आहे ते झालं. मी जे बोलत आहे ते झालं. माझ्या डोळ्यांना दिसत नाही, मी ते माझ्या परिस्थितीमध्ये पाहू शकत नाही, पण ते झालं. हालेलुया. कसा विश्वास? विश्वास हा आशा धरलेल्या गोष्टींविषयीचा भरोसा न दिसणाऱ्या गोष्टींची. ते गोष्ट लक्षात ठेवा. काय काय लोक बोलतात, पास्टर आम्ही इतकं वचन बोललो, 5000 वेळेस बोललो, 10000 वेळेस बोललो, आमच्या जीवनात काहीच नाही झालं. का नाही झालं माहितीये? तुम्ही फक्त एका पोपटासारखं बोलला, तुम्ही विश्वास नाही ठेवला अंतःकरणामध्ये. पण जे लोक अंतःकरणामध्ये विश्वास ठेवून ते वचन बोलतात, काय अंतःकरणामध्ये विश्वास ठेवून की हे जे वचन मी बोलत आहे हे माझ्या जीवनामध्ये पूर्ण झाले. हालेलुया. हालेलुया. परमेश्वराने मला समृद्ध केला, परमेश्वराने मला बरकतीने भरलं, परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काहीच कमी पडत नाही. हालेलुया. आता हा विश्वास, विश्वास म्हणजे काय? झालं. विश्वास म्हणजे झालं. हालेलुया. ज्यावेळेस आपण विश्वास ठेवतो, आहे की नाही, या स्त्रीने काय केला? विश्वास ठेवला आणि ती गर्दीमध्ये शिरली. तिने येशूच्या वस्त्रांना शिवलं आणि बायबल सांगतं लगेच तिचा झरा बरा झाला.
तिचा रक्ताचा झरा सुकून गेला व आपण त्या पीडेपासून बरे झालो असा तिला शरीरात अनुभव आला. हालेलुया. आता बघा, विश्वास येण्यासाठी तर प्रियानो आपण ह्या सर्व गोष्टी पाहिल्या. पहिली गोष्ट काय? येशूचं वचन, येशूच्या वचनाने स्वतःला भरा. दुसरी गोष्ट काय? झटून शोध करत राहा, रोज प्रार्थना करत राहा, रोज त्याचा झटून शोध करा. कारण बायबल सांगते जे त्याचा झटून शोध करतात त्यांना तो प्रतिफळ देतो. आमेन. आणि तिसरी गोष्ट आपण काय बघितली? देवाचं वचन विश्वासाने बोलत राहा. देवाचं वचन काय करा? विश्वासाने बोलत राहा. सर्व बोला, बोलत राहा. सांगा बोला, बोलत राहा. हालेलुया. आता ज्यावेळेस आपण हे वचन विश्वासाने बोलत राहतो, आपण काय करत आहे? स्वर्ग ते आशीर्वाद स्वीकारत आहोत. हालेलुया. हालेलुया. आता विचार करा, एक लग्न चालू आहे, एक पती पत्नी आहे ना, आणि पास्टरने विचारलं, तू या बाई बरोबर लग्न करायला ना, तिचा स्वीकार करायला तू तयार आहे का? आणि तो गप्पच बसलाय. अरे बाबा, मी तुला विचारतोय, तू तयार आहे का हिला घ्यायला पत्नी म्हणून? काय होईल? तो बोललाच नाही तर काय होईल? तो जोपर्यंत बोलणार नाही काय होईल? पास्टर चालेल, जाऊ द्या, कॅन्सल. हा बोलत नाही, हे लग्न काय करा? हालेलुया. मग त्याच रीतीने ज्यास आपण देवाचं वचन विश्वासाने बोलणार आहे, हालेलुया, स्वीकारणार आहे, त्यास देव स्वर्गातून, यानो ऍक्च्युली देवाने ऑलरेडी केलेले का? मी काय सांगितलं? देवाने सर्व दिलेले, पण आपल्याला काय करायचंय? स्वीकार करायचा आहे. कसा स्वीकार करायचा आहे? विश्वासाने बोलून. विश्वासाने बोलून. जे देवाचं वचन माझ्याविषयी बोलतं तेच मी बोलणार. तर देवाचं वचन सांगतं काय? मला आरोग्य मिळालेले, मग देवाचं वचन सांगतं मी निरोगी आहे, मग हेच माझ्याविषयी सत्य आहे. मी हे नाही बोलणार की मी आजारी आहे, मी आजारी आहे, माझं हे दुखतंय, माझं ते दुखतंय. हालेलुया. आणि अजून एक खूप विचित्र गोष्ट, अनेक जण प्रार्थना करतात, पास्टर प्रार्थना करा. प्रार्थना करतो आपण, आणि प्रार्थना, पास्टर प्रार्थनेमध्ये आठवण ठेवा. मग आता प्रार्थना केली, त्याचं ती ऐकली नाही देवाने, मग आपण काय केला? टाइमपास केला. नाही, आपण टाइमपास केला का? मग हालेलुया. ओके, प्रार्थना केली आपण, प्रार्थना झाली. पास्टर पण पेशंट खूप सिरियस आहे, प्रार्थना करत राहा. हालेलुया. एक गोष्ट लक्षात ठेवा, म्हणजे आपण जी प्रार्थना केली, आपण फक्त टाइमपास केला, हवेमध्ये काहीतरी बडबड केली. आणि त्या प्रार्थनेचा, कारण तुम्ही बोलता प्रार्थनेमध्ये आठवण ठेवा, म्हणजे तुम्ही तुमच्या अंतःकरणामध्ये काय विश्वास ठेवला? आता पास्टरनी प्रार्थना केली पण कार्य झालं नाही, आणि मग म्हणून प्रार्थना करत राहा. प्रार्थना करून काय होणार आहे? तुम्हाला काय नाही होणार आहे जर तुमच्या अंतःकरणामध्ये विश्वास नाही आहे. हालेलुया. आणि मग म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्यावेळेस आपण प्रार्थना करतो, आपण अंतःकरणापासून काय बोलतो? देवाने माझ्या जीवनामध्ये कार्य केलं आहे, माझ्या जीवनामध्ये अद्भुत कार्य झालं आहे, मला आरोग्य मिळालं आहे, परमेश्वराने मला कर्जातून मुक्त केलं आहे, परमेश्वराने मला सैतानाच्या गुलामगिरीतून मुक्त केलं आहे. सर्व गोष्टीला हे लागू होतं. हालेलुया. तुमच्या आता
कुणाला दुष्ट आत्म्याचा त्रास आहे, तुम्हाला त्यांना असं वाटतं माझ्यासाठी प्रार्थनाच करत, प्रार्थना करून काय नाही होणार. एकदा दोनदा 10दा केली प्रार्थना, पास्टर ते जातच नाही. का नाही जाते माहिती का? कारण तुम्ही विश्वास ठेवत नाहीये. तुम्ही जोपर्यंत विश्वास ठेवणार नाही, हालेलुया, तो दुष्ट आत्मा नाही जाणार. हालेलुया. तुम्ही ज्यावेळेस विश्वास ठेवणार, येशू तुझ्या रक्ताने तुम्हाला मुक्त केलंस, शैतान हरला, हालेलुया, तुम्हाला मोकळं केलंस, आणि तुम्हाला ते बोलावं लागेल विश्वासाने, आता मी मोकळं झालो आहे, शैतानाचा अधिकार संपला आहे. हालेलुया, हालेलुया. मग प्रियांनो, खरोखर आपण पाहतो ना की ज्या वेळेस आपण विश्वासाने काय करतो, बोलतो, विश्वासाने काय करतो, बोलतो, मग कार्य. या स्त्रीच्या जीवनामध्ये तसं झालं. आणि ती बहीण पण जिला कॅन्सर झाला होता, मी तुम्हाला सांगत होतो, प्रत्येक श्वासाबरोबर ती वचन बोलत होती, प्रभू धन्यवाद तुम्हाला निरोगी केलंस. आणि प्रियांनो, दुसरी एक गोष्ट, या बहिणीने काय केलं माहितीये, आता जर कुणाला 4th स्टेज मध्ये कॅन्सर आहे, तो व्यक्ती झोपून राहील, उठणार नाही. तर एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्याच्यामध्ये विश्वास असतो तो कृती करतो. ती बहीण तिथे त्या खाटेवर पडून राहिली नाही, ती उठायची, चर्च मध्ये जायची, दुसऱ्या लोकांसाठी प्रार्थना करायची. काय करायची? दुसऱ्या लोकांसाठी. लोकांना म्हणजे आश्चर्य वाटायचं, अरे तुम्हीच आजारी. ती बोलली नाही, मी आजारी नाही, येशूने मला निरोगी केलं. हालेलुया. ती दुसऱ्यांसाठी प्रार्थना करायची. आमेन. होता तर 4थ्या स्टेजमध्ये कॅन्सर. हालेलुया. पण प्रियांनो, ती प्रार्थना करत राहिली, दुसऱ्यांसाठी चर्चमध्ये जात राहिली. काही लोक इतकं नाही का सिंपथी, दया स्वतःवर क्यू करतात, माझ्याकडे बघा, मला भेटायला या, मी आजारी आहे, माझ्याकडे बघत राहा, माझ्याकडे बघत राहा, माझ्याकडे बघत राहा, आणि 10 लोकांना त्रास द्यायचा, पण विश्वास नाही ठेवायचा. पण या स्त्रीने तसं नाही केलं. हालेलुया. प्रियांनो, तुम्हाला माहितीये, 6 महिने ती देवाचं वचन बोलत राहिली, विश्वासाने कबूल करत राहिली, आणि तिने विश्वास ठेवला, हा प्रभू तुम्हाला निरोगी केलंस, हे झालंय कार्य. आमेन. 15 दिवस झाले, ती मेली नाही. डॉक्टरनी 15 दिवस दिले होते. महिना झाला, 2 महिने झाले, 3 महिने झाले, बरी पण नाही झाली ती. पण 4 महिने, 6 महिने झाले, ती तिच्या विश्वासावर उभी राहिली. देवाच्या वचनाला तिने धरून ठेवलं. हालेलुया. प्रभू तुझं वचन सत्य आहे. हालेलुया. आणि 6 महिन्यानंतर प्रियांनो, सर्व कॅन्सर निघून गेला, तिला पूर्ण आरोग्य मिळालं. आमेन. हालेलुया. हालेलुया. प्रियांनो, तुम्हाला माहिती आहे कसं कार्य होतं? मुली, तुझ्या विश्वासाने तुला बरं केलं. मुला, तुझ्या विश्वासाने तुला बरं केलं. हालेलुया. हालेलुया. विश्वासाप्रमाणेच प्राप्त होणार. तुमच्या रडण्याने नाही होणारे, तुमच्या ओरडण्याने नाही होणारे. हालेलुया. म्हणून देवाच्या वचनाने भरा, देवाचा झटून शोध करत राहा, देवाच्या वचनावर विश्वास ठेवा की हे सत्य, हे झालं, आणि ते वचन बोलत राहा. आणि जसं तुम्ही ते बोलत राहणार आहात, हालेलुया, ते वचन तुमच्या जीवनामध्ये अद्भुत कार्य करणार आणि केलेलं. आमेन. आता आपण असं बोलायलाच नाही पाहिजे, करणार आहे, मी हेच बोलल. देवाने ऑलरेडी तुमच्या जीवनामध्ये कार्य केलं आहे, झालं आहे. आमेन. ओके, आपण सर्वजण उभं राहूया आणि सर्वजण त्या प्रभूला धन्यवाद देऊया. पण एक गोष्ट लक्षात ठेवा प्रियांनो, देवाचं वचन हे मोलवान आहे. देवाचं वचन हे सोनं, चांदी, हिरे यापेक्षा पण जास्त किमती आहे. अनेकदा पैसा कामाला येत नाही. कॅन्सर झाल्यावर, एड्स झाल्यावर
डॉक्टर बोलतात तुमचा पैसा तुम्हाला आरोग्य देऊ शकत नाही, पण देवाचं वचन हालेलुया ज्यांच्या अंतःकरणामध्ये भरलेले, कुठून कुठून हालेलुया ज्यांचं मुख देवाच्या वचनाने भरलेले हालेलुया, ते वचन त्यांना मुक्ती देतं, आरोग्य देतं, शांती देतं, बरकत देतं आणि सुख देतं, यश देतं हालेलुया. म्हणून परमेश्वराने काय म्हटले, नियमशास्त्राचा व्रत तुझ्या मुखामध्ये दिवस आणि रात्र याच्यावर मनन कर. हालेलुया. म्हणजे काय होईल, म्हणजे तुझा मार्ग सुखाचा होईल आणि तुला यश प्राप्ती होईल. आमेन. यास आपण प्रार्थना करूया. रबा बारियांदा रबा रियांथो रोबो सोकोरिया रहांदे रे बेरियांदा रबा शेकेरियांदा रबा शेकेरिया रबा बाबा रियांदा रबा सेहेरियांदा रबा शेकेरिया रोडोरियांद्रा बा झिब्रोबोरियांद्रे बे सेहेत्रे बे. पिता येशूच्या नामामध्ये आज इथं आलेल्या प्रत्येक तुझ्या लेकराला तू आशीर्वादित केलेलेस. मी जाहीर करतो त्यांच्या शरीरामधील सर्व आजार आणि विकार प्रभू येशू तू वधस्तंभावर वाहून नेलेला आहेस. त्यांचं शरीर येशू तुझ्या नामामध्ये निरोगी झालं मी जाहीर करतो. येशू तुझं मौल्यवान रक्त त्यांच्यावर मी शिंपडत आहे आणि तुझं रक्त आम्हाला जीवन देतं. तुझ्या रक्ताने आम्हाला सार्वकालिक जीवन दिलेले आहे. प्रभू तुझं सामर्थ्य या प्रत्येकाच्या जीवनावर कार्य करत आहे. तुझा आत्मा यांच्या जीवनामध्ये कार्य करत आहे. रबाबा शेहेरिया तुझं सामर्थ्य प्रभू सर्व विकाराला नष्ट करत, प्रत्येकाला स्पर्श केलंस, प्रत्येकाला निरोगी केलंस, त्या प्रत्येकाला आशीर्वादित केलंस, प्रत्येकाला कर्जातून बाहेर काढलंस, प्रत्येकाला अपयशातून बाहेर काढलंस, प्रत्येकाला तुझ्या सुखाने भरलंस, प्रत्येकाला तुझ्या शांतीने भरलंस. पिता इथं आलेला प्रत्येक व्यक्ती येशू तुझ्या रक्तामुळे तुझ्या नावामुळे आशीर्वादित झाला आहे आम्ही जाहीर करतो. धन्यवाद 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 देतो. पिता आमची प्रार्थना ऐकली, सर्व गौरव आम्ही तुला देतो. येशूच्या नावामध्ये मागतो. आमेन.